यीशु प्रभु की सुबह सुबह स्तुति बलि आपा पिता देंगे तुझे आराधना स्तुति बलि आपा पिता देंगे तुझे आपा पिता देंगे तुझे आपा पिता देंगे तुझे आपा पिता प्रभू, आज आम्ही सर्व लेकरं मिळून तुझ्या पवित्र नावाचा धन्यवाद करतो आणि पुन्हा एकदा तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू। या नवीन वर्षामध्ये 2026 मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये प्रभू या भक्तीच्या दिवसामध्ये तू आम्हाला एकत्र केलं प्रभू। आम्ही धन्य लोक आहोत, आम्ही आशीर्वादित लोक आहोत जे देवाच्या पायाजवळ बसतात, जे देवाची सेवा कार्य करण्याचा निर्णय घेतात आणि आपला परमेश्वराचा भक्तीचा वेळ देवाच्या मंदिरात ते देतात प्रभू। ते लोक तुझ्या वचनातील आशीर्वादित आहेत, म्हणून पुन्हा आमच्या हृदयाची तू भेट घेणार आहेस। नवीन वर्षात रेमा वचन आमच्यासाठी प्रगट कर पिता, हालेलुया। आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला येशूच्या पवित्र नावानं तू आशीर्वादित कर। गौरव महिमा आणि धन्यवाद तुला देतो, तबे येशूच्या नावानं प्रार्थना आम्ही मागतो, आमेन। येशू प्रभू की। यावेळेस आपण देवबापाच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि आज आपण बघणार आहोत की तुमचा स्वामी आहे, माझा स्वामी आहे, तुमचा निर्माण करणारा, माझा निर्माण करणारा जो देव आहे त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणा आमेन। आणि जर तुम्ही आम्ही त्याच्या पाठीमाग या नवीन वर्षात चालण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्या बरोबर जीवन जगण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची स्तुती धन्यवाद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचं पवित्र शास्त्र वाचण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्या मंदिरात येण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्याच्या वचनाचं आज्ञाचं पालन करण्याचा जर आम्ही निर्णय घेतलेला आहे तर 2026 मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला आशीर्वादित करत आहे, म्हणा आमेन। आज आपण शिकणार आहोत जो येशूच्या पाठीमाग निघतो, येशूचा शिष्य बनतो, येशूचं वचनाचं अनुकरण करतो किंवा अनुसरण करतो आणि एक ख्रिस्ती जीवन, एक सामर्थ्यशाली जीवन, एक शक्तिशाली जीवन जो मनुष्य जगतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये फायदा 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 आणि फायदा होणार आहे, म्हणा आमेन। चला आपण जाऊया, किती लोकांना फायदा करून घेण्याची अपेक्षा आहे देवाकडून की ह्या 2026 मध्ये परमेश्वराने माझ्या आत्मिक जीवनाचा फायदा करावा, माझ्या शारीरिक जीवनाचा देखील फायदा करावा आणि जगिक जीवनाचा देखील फायदा करावा। किती लोकांना वाटतंय आपल्या हात स्वर्गाकडे करा आणि प्रभूसाठी जर तुम्हाला वाटत असेल देवानं तुम्हाला आणि मला
तुमचा आणि माझा फायदा करावा, तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया. आमेन. तर आपण देवाच्या वचनाकडे जाऊ आणि स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 48वा अध्यायाकडे आपण जाऊया. स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 48वा अध्याय आणि वचन क्रमांक 14 आपण वाचूया. कारण हा देव आमचा सनातन देव आहे. कारण हा आमचा देव सनातन देव आहे. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. येशू मसीह की. तर जगामध्ये तुम्ही आणि हा शब्द फार वेळेस ऐकतोय, सनातन धर्म. सनातन धर्म. आणि बायबल तुम्हाला आणि मला या ठिकाणी दावीद राजा या ठिकाणी तुम्हाला आणि मला या शब्दाविषयी सांगत आहे. आमेन. सनातन म्हणजे शाश्वत, चिरंतन किंवा नेहमी असणारा. आमेन. बायबल मध्ये तुम्ही आणि पाहतो हा परमेश्वर सनातन त्याला का म्हटलं गेलेलं आहे, ज्याची सुरुवात आणि ज्याची शेवट कधीच होत नाही. बायबल सांगते दुसऱ्या भाषेमध्ये जो अल्फा आहे, जो ओमेगा आहे, जो सुरुवात आहे, जो शेवट आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी तुम्हाला आणि मला सनातन शब्द वापरत आहे की या शब्दाला कधीही नाश नाही. आणि हा शब्द प्रामुख्याने तुम्ही आणि जर मी पाहिला तर तो परमेश्वरासाठी वापरला गेलेला आहे. देव नश्वर नाही, देव नाशवंत नाही, देवाचा कधी अंत होत नाही, देवाचा कधी शेवट होत नाही, देव कधी भस्म होणार नाही. तर तो युगायुग सारखा परमेश्वर आहे. आमेन. म्हणून त्याला शब्द दिलेला आहे सनातन शब्द. म्हणून आज सनातन परमेश्वराची तुम्ही आणि मी सेवा कार्य करत आहोत. सनातन परमेश्वर जुन्या करारामध्ये त्याला अनेक नाव दिलेले आहेत, पण नवीन करारामध्ये बायबल सांगते सनातन परमेश्वराला एक नाव दिलेलं आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये दिलंय, त्याचं नाव येशू आहे. म्हणा आमेन. म्हणा जोराने आमेन. तर तुम्ही आधी पाहतो की सनातन हा शब्द बायबल मधील देवाच्या शाश्वत स्वरूपासाठी वापरला जातो, की जसे त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची कृपा सनातन आहे, त्याची करुणा संपणारी दया आहे. तो नश्वर परमेश्वर नाही. आमेन. तर आम्हाला गॅरंटी परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी देवानं या जगातून आज निवडला आहे. म्हणा आमेन. याची गॅरंटी आहे त्या परमेश्वराची तुम्ही आणि सगळेजण मिळून आज सेवा कार्य करत आहोत. येशू मसीह की वचन मध्ये दिलेलं आहे कारण आमचा देव सनातन आहे, तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक आहे. जर 2026 मध्ये देवानं तुम्हाला आणि मला जिवंत ठेवला आहे, तर 2026 मध्ये तुम्ही आणि सनातन परमेश्वराकडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष लावलेलं आहे. आणि ही सेवा कार्य करत असताना आपला विश्वास, आपला भाव, आपली श्रद्धा आम्ही त्या जिवंत देवावरती ठेवलेली आहे. जो देव अल्फा आहे, जो देव सुरुवात आहे,
जो देव आदी आहे आणि तो देव अंत आहे, त्या देवाच्या हातात या नवीन वर्षामध्ये तुम्ही आणि आपलं जीवन समर्पण केलेलं आहे. आमेन. खूप लोक आज आपलं नवीन वर्षात देवाला जीवन समर्पण करण्याचं जे कारण आहे की त्यांच्या जीवनात 2025 मध्ये ते फेल गेलेले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अपयश मिळालेलं आहे, निराशा मिळालेला आहे, दुःख मिळालेलं आहे, त्रास मिळाले आहे, संकटातून ते गेलेले आहेत, अनेक परिस्थितीतून ते गेलेले आहेत. पण ह्या 2026 मध्ये आपलं जीवन ते देवाला का देत आहे किंवा का देऊ इच्छितात की देव त्यांना बोलवत आहे. म्हणा आमेन. जर देव आम्हाला बोलवत आहे तर देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी एक सामर्थ्याने भरलेलं या पृथ्वी तलावर देवाच्या कृपेने जीवन जगलं पाहिजे. तर रोज मानव जातीला आज कृपेची गरज आहे. आमेन. त्याच्या कृपेशिवाय, त्याच्या शक्तीशिवाय, त्याच्या सामर्थ्याशिवाय तुम्ही आणि मी या भूमीवर कधी यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की देवाला तुमचा आणि माझा तारणारा म्हणून तुम्ही आणि स्वीकारणं गरजेचं आहे. जितके लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपला सनातन परमेश्वर न संपणारा देव असे ग्रहण करतात, त्या देवाचा ते स्वीकार करतात, तो देव या 2026 मध्ये त्यांना जे मार्गदर्शन हवं आहे ते मार्गदर्शन तो पुरवणार आहे. म्हणा आमेन. आपल्या बुद्धीवर, आपल्या शक्तीवर, आपल्या ताकदीवर, आपल्या बलावर, आपल्या ज्ञानावर, आपल्या अभ्यासावरती कधी जीवन जगू नका. तर रोज आणि रोज ज्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, ज्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे, तो सनातन देव तुमच्या आणि माझ्यामध्ये राहत आहे. त्याचं वचन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि तो परमेश्वर म्हणतो या 2026 मध्ये जर तुला माझ्याकडून आशीर्वाद हवे असतील तर ऐक, तू तुझं जीवन माझ्या हातामध्ये देऊन टाक. आमेन. बोला सगळेजण आमेन. तर देव तुमचा आणि माझा सनातन आहे आणि या वचनामध्ये लिहिलं आहे त्या थोर देवाला तुम्ही आणि या 2026 मध्ये भजलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, त्याचा धन्यवाद केला पाहिजे, त्याची महिमा केली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे. सदैव त्याची तुम्ही आणि स्तुती करत राहिलं पाहिजे, कारण तो स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. म्हणून बायबल सांगते तो थोर देव असल्यामुळे त्याला सनातन शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. येशू मसीह की. तर तुम्ही आणि देवाच्या वचनामध्ये पाहतो स्तुती कोणाला द्यावी. म्हणा शेजारला, स्तुती कोणाला द्यावी. स्तुती जिवंत देवाला द्यावी. कोणाला द्यावी. जिवंत देवाला स्तुती तुम्ही आणि दिली पाहिजे, कारण बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे त्याने तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे, आज्ञा पालनाच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला स्वर्गीय नागरिकत्व त्याने तुम्हाला आणि मला दिलं आहे. स्वर्गाचं वारसदार देवानं तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. देव तुम्हाला आणि मला पुन्हा आठवण करून देतो या वचनामध्ये की तुम्ही या पृथ्वी तलावरती जरी राहत आहात, मी या पृथ्वी तलावरती राहत आहोत, जसा भारत देशाचा एक नागरिक तुम्ही या नात्याने या भूमीवरती जीवन जगतात, तसा विश्वासाच्या द्वारे आणि देवाच्या कृपेच्या द्वारे आणि सनातन देव जो परमेश्वर आहे त्याच्या इच्छेच्या द्वारे जर तुम्ही आणि मी या भूमीवर जीवन जगत आहोत, देवाने तुम्हाला आणि मला एक मुलगा, एक मुलगी म्हणून या पृथ्वी तलावरती निवडलेला आहे. म्हणा सगळेजण आमेन. आणि जर देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे तर देव म्हणतो तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. म्हणा शेजाऱ्याला, तू स्वर्गाचा नागरिक आहे. या आशेने तुम्ही आणि प्रभूचे रोज आभार मानले पाहिजेत की 2026 खूप लोकांनी पाहिलेलं नाही. खूप लोक 2026 मध्ये आलेले नाहीत. का नाही आले त्यांना माहित आहे. खूप लोक गेले 2025 सोडून
देवाने 2026 मध्ये देवानं आम्हाला आणलंय. आमेन. त्याची कृपा जर आमच्यावरती नसती आणि आम्ही सगळे लोक त्या प्रभूचा जर आभार आणि उपकार मानत नसतो, आज आम्ही या ठिकाणी आलो नसतो. आनंद करा प्रभूच्या उपस्थितीमध्ये. प्रभू येशूच्या आशेबद्दल किंवा तुम्हाला आणि मला जे काही वचन त्याने दिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार माना. 2026 मध्ये माझं जीवन हे आशीर्वादाचं केंद्र देवाच्या राज्यामध्ये जीवन जगत असताना बनणार आहे. मी रोज आशीर्वादित होणार आहे. हे जीवन माझ्यासाठी एक आशीर्वादाचं केंद्र आहे आणि देवाने मला आशीर्वाद देण्यासाठी या पृथ्वी तलावरती निवडलं आहे, वेगळं केलेलं आहे. येशू मसीह की. म्हणून आपल्या सनातन परमेश्वराला तुम्ही आणि ओळखणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून या भूमीवर परमेश्वर सर्व मानव जातीला आज आमंत्रण देत आहे की सनातन परमेश्वराला तुम्ही ओळखा. आमेन. सनातन देवाला तुम्ही ओळखा, जो स्थिर परमेश्वर आहे, जो कधी बदलत नाही, जो आपल्या शब्दाला नेहमी जागा राहतो, जो वचन देतो, तो वचन पाळणारा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही आम्ही येत आहोत तर तुम्ही आम्ही आनंद केला पाहिजे, कारण आपला परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. आमेन. आमेन. माझा बदलणारा न परमेश्वर कभी नहीं बदलेगा. हालेलुया. कधी त्याची वाचा बदलणार नाही, कधी त्याचा शब्द बदलणार नाही. तुम्हाला आणि मला जे काही त्याने आश्वासन दिले आहे किंवा शब्द दिलेले आहे, तो परमेश्वर तुमच्या आणि माझे शब्द पूर्ण करणार ह्या 2026 मध्ये. म्हणा जोराने आमेन. आणि त्याला तुमची आणि माझी आठवण आहे. पाहुणे, मित्र मंडळी, नातेवाईक एकमेकांना विसरून जातात जेव्हा त्यांचं चांगलं होतं तेव्हा. पण परमेश्वर आहे, तुम्ही गरिबीत असता तरी विसरत नाही. आणि जर तुमचं जीवन या गरिबीमध्ये देवाच्या हातामध्ये तुम्ही दिलेलं असेल तर परमेश्वर तुम्हाला गरिबीतून बाहेर काढत असतो. आमेन. तो आशीर्वादित करत असतो तुमचं जीवन, माझं जीवन श्रीमंत करत असतो तुमचं आणि माझं जीवन. आणि तो परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो, जसे जगातले लोक तुला विसरतात तसा मी तुला विसरणार नाही. तू जिथं जिथं जातो तिथं तिथं मी तुझी आठवण करतो. म्हणा आमेन. देव तुमची आठवण करतो म्हणजे विचार करा. देव माझी आठवण करतो म्हणून विचार करा. येशू मसीह की. देव जर तुमची आणि माझी आठवण करत आहे तर आपण किती देवाला धन्यवाद, महिमाने गौरव दिला पाहिजे. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद. तुम्हाला ख्रिस्त नागरिक स्वर्गाचं होण्यासाठी आज तुम्हाला मला आमंत्रण देत आहे. संपूर्ण जगाला तो आमंत्रण देत आहे की या आणि तुम्ही स्वर्गाचं नागरिक तत्व घ्या. जसं जगामध्ये आधार कार्ड आहे, पुरावा आहे तुमचा राहण्याचा, माझा राहण्याचा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आल्यानंतर तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर सनातन देव स्वर्गाचं नागरिक तत्व देत आहे. आमेन. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आनंद करायचा आहे की मी सनातन देवाचा मुलगा आहे, मी सनातन देवाचं लेकरू आहे. आणि माझी आशा मी ह्या नवीन वर्षात त्याच्यावरती ठेवलेली आहे. जर माझी आशा त्याच्यावरती असेल, घराची, कुटुंबाची, परिवाराची, लेकराची, सेवेची, व्यवसायाची, जे काही तुम्हाला आणि मला प्रभूने या भूमीवरती जिवंत ठेवलेला आहे, आपली नजर रोज देवाकडे लावा. आमेन. रोज
देवाकडे लावा, रोज देवावरती प्रीती करा, रोज देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन करा. अशासाठी की देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, परमेश्वराने तुम्ही आणि मी ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला हा शब्द दिलेला आहे, मी तुझा मार्गदर्शक होईल. जगातला मनुष्य कदाचित तुम्हाला सल्ला देणार नाही, मसलत देणार नाही, चांगलं शिकवणार नाही, चांगल्या योजना तुमच्या पुढे मांडणार नाही, फायद्याच्या गोष्टी तुम्हाला शिकवणार नाही, कारण तो मनुष्य स्वतःचा फायदा करून घेईल, परंतु तुम्हाला आणि मला तो खड्ड्यात सोडेल. पण परमेश्वर जर तुमचा आणि माझा मार्गदर्शन जर झाला तर तुमचा आणि माझा या जगामध्ये फायदाच आहे. आत्मिक जीवनात पण फायदा आहे. बघा, तुम्ही आणि एकेकाळी कुठं होते याची आठवण करा. आणि जर आम्हाला देवाची सुवार्ता कळाली नसती, देवाचं वचन आमच्या कानावरती पडलं नसतं, कुठल्या तरी भावाने किंवा कुठल्या तरी बहिणीने आम्हाला जर देवाची सुवार्ता सांगितली नसती, तर आज आमचा किती फायदा झालेला आहे, सगळं लॉस झाला असतं, नुकसान झालं असतं. आणि मग कितीतरी लोक तुम्हाला आणि मला हे बोलताना आढळतात, अगोदर मी देवाकडे आलो असतो तर बरं झालं असतं, माझं एवढं मोठं नुकसान झालं. जो मनुष्य देवाकडे येत नाही त्याचं किती नुकसान आजपर्यंत झालेलं आहे. आत्मिक जीवनात, शारीरिक जीवनात आणि जगातल्या सर्व आशीर्वादात जीवनात खूप नुकसान झालेलं आहे. कारण का त्याने परमेश्वराचा मार्गदर्शक म्हणून स्वीकार केलेला नाही, परमेश्वराला गुरु म्हणून त्याने स्वीकारलं नाही. पण तुम्हाला आणि मला 2026 मध्ये देव तुम्हाला आणि मला पुन्हा सांगतोय की तू मला सनातन परमेश्वर म्हणून स्वीकार. आमेन. म्हणजे मी तुला काय करेन, सदा सर्व काळ तो म्हणतो तुमचा मार्गदर्शक. कशात आपल्याला ज्ञान पाहिजे, आमेन, कशात आपल्याला सल्ला पाहिजे, घरात, कुटुंबात, परिवारात, फॅमिलीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला देवाचं मार्गदर्शन पाहिजे, देवाचा सल्ला पाहिजे. देवा मी काय करू, देवा मी काय निर्णय घेऊ, देवा मी काय बोलू, देवा मी काय करू, देवा मी कुठं जाऊ, तुम्हाला सांग. जर देवाचं तुम्ही सल्ला आणि मार्गदर्शन घेत आहात तर परमेश्वर तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करणार आहे. पण देव कोणला मार्गदर्शन करील, जे सनातन परमेश्वराची अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करण्यासाठी त्याच्या जवळ गुडघा टेकतील, आमेन, मुखाने कबूल करतील येशू हा प्रभू आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्या चरणाजवळ येतील आणि त्याच्या वचनाचं आज्ञाचं पालन करण्यास ते सुरुवात जर करतील, त्याच लोकांना परमेश्वर मार्गदर्शन करेल. बाकीच्या लोकांना प्रभू मार्गदर्शन करणार नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मार्गदर्शन कोणाला करील, जे घरात आहे त्यांना करील ना, बाहेरच्या लोकांना करील येशू प्रभू की. म्हणून मार्गदर्शन आम्हाला हवी असेल तर तुम्हाला आणि मला देवाच्या पायाजवळ बसणं गरजेचं आहे. तो दुःखात मार्गदर्शन करेल, मग तो संकटातही मार्गदर्शन करेल. तो परिस्थिती आपल्या जीवनावरती कशी येऊ द्या, तुम्ही आम्ही येशूला जर अनुसरत आहोत, येशूच्या पाठीमागे जर निघालो आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा सर्व गोष्टीत मार्गदर्शक. तुम्हाला बोलण्याच्या अगोदर, तुम्हाला करण्याच्या अगोदर पुढची सगळी प्रोसिजर देवाचा आत्मा करण्यास तयार होईल. तर 2026 मध्ये देवाच्या लोकांनो देवावरती विश्वास राहा आणि म्हणा, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना देखूंगा, पीछे मुड़ के ना देखूंगा. सुना, यीशु के पीछे मैं हो लेता, मुड़ के ना पीछे मुड़ के ना देखूंगा. येशूच्या मागे चालणाऱ्या लोकांना तो मार्गदर्शन करीन.
त्याचं वचन ऐकणाऱ्या लोकांना तो मार्गदर्शन करील, त्याचं शास्त्र वाचणाऱ्या लोकांना तो मार्गदर्शन करील, त्याचं आज्ञाचं पालन करणाऱ्या लोकांना तो मार्गदर्शन करील, त्याची स्तुती आणि धन्यवाद करणाऱ्या लोकांचं तो मार्गदर्शन करील. आणि जे लोक सनातन परमेश्वराचा देव म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकार करणार नाही, त्या लोकांचा देव कधीच मार्गदर्शन करणार नाही. येशू मसीह की म्हणून त्याचं ऐकणारे 2026 मध्ये तुम्ही आणि मी व्हा. आणि म्हणून तो जगाला देखील आमंत्रण देत आहे की तुम्हाला जर माझं मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही या. मार्गदर्शन कशासाठी? जगामध्ये प्रत्येक मनुष्य चुकत आहे, काय करावं सुचत नाही, बुद्धी कधी कधी भ्रमिष्ट होते, कधी कधी गोंधळात पडून जातात. आणि या परिस्थितीमध्ये मानवाला काय करायचं काय करायचं नाही हे त्याला समजत नाही, हे त्याला सुचत नाही. म्हणून आपल्याला नश्वर देवाची गरज आहे, ज्याचा अंत नाही, ज्याचा शेवट नाही, अशा प्रभूची सेवा कार्य करण्यासाठी देव तुम्हाला आणि मला आज बोलवत आहे. येशू तुम्हाला हाक मारत आहे आणि म्हणून त्याचं वचन ऐकण्यासाठी या जगातील संपूर्ण लोकांनी यावं आणि देवाचं मार्गदर्शन घ्यावं. आमेन. जो व्यक्ती देवाचं मार्गदर्शन घेईल, जो व्यक्ती देवाचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जगण्याचा निर्णय घेईल, तो व्यक्ती देवाच्या कृपेने या पृथ्वी तलावरती आशीर्वादित होईल. म्हणा सर्वजण आमेन. जोराने म्हणा सर्वजण आमेन. तुम्ही मार्गाने चाललं, मी मार्गाने चाललं तरच परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. आणि आशीर्वाद देणं हे फक्त देवाकडे आहे. त्याने ठरवलं एखाद्या माणसाला आशीर्वाद देण्याचं, तरच त्या माणसाला आशीर्वाद मिळू शकतात, नाहीतर मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला देवाकडे येण्याची ही गरज आहे की आम्ही स्वर्गीय देशाचे किंवा स्वर्गीय परमेश्वराच्या घरातले नागरिकत्व तुम्हाला आणि मला प्राप्त करायचं आहे. कारण ह्या पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही थोडके दिवसाचे प्रवासी आहोत. हालेलुया. 70-80 वर्षाचा प्रवास आहे आणि 70-80 वर्षाच्या प्रवासामध्ये तुमचं आणि माझं जीवन आहे. कधी दुःखाला येते भरती, कधी सुखाला लागे मोठी, कधी दुःखाला येते भरती, कधी सुखाला लागे मोठी, यथ संकट चालत वाटेवरी, अरे नाव माझी डोलती पाण्यावरी, बोला नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी, हो नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते पाण्यावरी. या प्रवासात 70-80 वर्षाच्या प्रवासात कधी दुःख आहे, त्रास आहे, व्याधी आहेत, वेदना आहेत, कधी एवढे मोठे कष्ट आहेत की आपल्या त्याला पार करून पुढे जाता येत नाही. पण यासाठी तुम्हाला आणि मला या भूमीवरती एक देव मदत करण्यासाठी नेहमी तयार आहे. 24/7 24 घंटे आणि 7 दिवस तो तयार आहे. वर्षाच्या 365 दिवस देव तुमच्या मदतीला नेहमी तयार असतो. तो सनातन परमेश्वर आहे. येशू मसीह की तो तुमचा आणि माझा सनातन देव आहे. आणि जर तुम्ही त्याला अनुसरत आहात तर तो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. दुःखात पण तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि मला देखील काय करेल? मार्गदर्शन करणार आहे. का 70-80 वर्षाचा प्रवास पुन्हा सांगेल, हा चांगला प्रवास आहे का वाईट प्रवास आहे? कोणाला चांगला वाटतोय, कोणाला जड जातोय, कोणाला हलका जातोय जीवन जगण्यासाठी. पण प्रत्येक व्यक्ती या 70-80 वर्षाच्या प्रवासामध्ये खालीवर 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 चालत असतो. सोपं नाहीये 70-80 वर्ष जीवन जगणं. आणि या 70-80 वर्षाच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला रोज क्षणाक्षणाला त्या स्वर्गीय पित्याच्या
वचनाची गरज आहे, देवाची गरज आहे. आमेन. रोज त्याच्या मदतीची तुम्हाला आणि मला गरज आहे. कारण 70-80 वर्षाचा प्रवास पुन्हा सांगेल संपला तर तुम्हाला आणि मला देवाच्या घरी जायचं.